नमस्कार मित्रांनो, मी रोशन भावणे स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. आज तुमच्यासाठी अतिशय एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे माननीय महसूल मंत्र्यांनी विधान भवनात घोषणा केली आहे की राज्यात तुकडेबंदी कायदा हा रद्द करण्यात येणार आहे आणि तो रद्द करण्यात सुद्धा आलेला आहे. त्यासाठी कोणती घोषणा केलेली आहे, काय त्यामध्ये अपडेट आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहे. तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि माननीय मंत्र्यांची स्वतः स्टेटमेंट आपण विधान भवनातली या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि त्यावरून काय त्याचा अर्थ आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहे. तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात. चला तर मित्रांनो, बघूया काय स्टेटमेंट केलेली आहे माननीय मंत्री महोदयांनी. तर 1 जानेवारी 2025 पर्यंत जे काही तुकडे झाले आहेत, 1 गुंठ्यापर्यंत 1000 फूटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे, पण आता तो रेग्युलाइज होऊ शकत नाही, रजिस्ट्री होत नाही, कारण तुकडे बंदी कायदा आहे. त्यामुळे आता नागरी भागामध्ये, नागरी क्षेत्रामध्ये 1 जानेवारी 2025 पर्यंत आपण या ठिकाणी या तुकडेबंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत, पण हे करताना मात्र त्यांना त्या ठिकाणी जे लेआउटमध्ये रस्ते आहेत, त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी UDCPR त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी SOP तयार करावी लागेल. तुकडेबंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल खताळजी, पण याला एक SOP तयार करावी लागेल. जी SOP या ठिकाणी मी 15 दिवसामध्ये SOP तयार करतोय आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे, मी या ठिकाणी आपले ACS महसूल, ACS UD 1 आणि जमाबंदी आयुक्त आणि IGR या चौघाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्याने होणार नाही, पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार, त्या तुकड्याला कायदेशीर कसं करून घेणार, त्यांचे प्राधिकरण RL कसं देणार, सर्व करायला लागेल. नाहीतर काय होईल, दलाल घुसतील आणि पुन्हा लोकांना लुटतील. त्यामुळं एक चांगली SOP तयार करू आणि पुढच्या 15 दिवसामध्ये, आता तर मी तुकडेबंदी कायदा माननीय मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईल, पण सोबतच एक SOP आपण या ठिकाणी देतो आहे, ज्यातनं या महाराष्ट्रातल्या 50 लाख वडेट्टीवार साहेब, जयंत पाटील साहेब, 50 लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला, 50 लाख परिवाराचा. त्यामुळे यामध्ये आपण जातोय समोर 1 जानेवारी 2025 ला कट ऑफ डेट ठेवून. तर मित्रांनो, तुम्ही माननीय महसूल मंत्र्यांची जे काही विधान भवनातली घोषणा आहे ते बघितलेली आहे. त्यामध्ये स्वतः महसूल मंत्र्यांनी म्हटले आहे की 1 जानेवारी 2025 पर्यंत जे काही शहरी भागामधल्या 1 गुंठ्यापर्यंत जे काही प्लॉटाच्या हे झालेले आहे, तुकडे झालेले आहे, त्यांच्या या तुकडेबंदी कायद्यामुळे रजिस्टर झालेली नाही आहे. परंतु आता त्यांना 1 जानेवारी 2025 पर्यंत जे काही प्लॉटाचे रजिस्ट्र्या थांबलेल्या होत्या त्या आता होणार आहे. म्हणजेच यासाठी एक सविस्तर अशी SOP तयार केली जाणार आहे. म्हणजेच ते विक्री किंवा रजिस्ट्री कशा प्रकारे करण्यात येईल त्याच्याबद्दल सविस्तर असे त्या एका समितीमध्ये सविस्तर माहिती त्यामध्ये घेऊन नंतर ते प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे स्वतः महसूल मंत्र्यांनी म्हटलेले आहे. त्या समितीमध्ये ACF जे असतात ते आणि जे जमाबंदी आयुक्त आहे ते असे महत्त्वाचे व्यक्ती यांच्यामार्फत तो अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर ठरवलं जाईल की खरंच या जमिनीला तुकडे पाडण्याची गरज आहे का, पाडला तर तो कशासाठी पाडण्यात आला आहे आणि त्याची विक्री कशा प्रकारे होईल, जेणेकरून सामान्य लोकांची दलालाकडून फसवणूक होणार नाही. यासाठी हा कायदा रद्द करून याची चांगली पद्धती आली पाहिजे. परंतु जर या कायदा रद्द केल्यानंतर जर ते अहवाल तयार न करता आपण अशी जर डायरेक्ट लागू केला तर सामान्य नागरिकाची यामध्ये फसवणूक, असे स्वतः महसूल मंत्र्यांनी म्हटलेले आहे. त्यामुळे ही अतिशय योग्य पद्धतीने महसूल मंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाच्या आधारे एक चांगली SOP तयार करून त्या SOPच्या आधारे, त्या अहवालाच्या आधारे आपण पुढील प्रक्रिया राबवली जाईल, असे स्वतः महसूल मंत्र्यांनी म्हटलेले आहे. त्यामुळे महसूल मंत्र्यांचे हे स्टेटमेंट अतिशय महत्त्वाचे आहे. तरी येणाऱ्या 15 दिवसानंतर जे काही तुकडेबंदी कायद्यात रद्द केल्यानंतर जे काही प्रक्रिया सुरू होणार आहे
ते 15 दिवसानंतर होणार आहे असे या त्यांच्या स्टेटमेंटवरून दिसून येते. तरी तुम्हाला आपल्याला ते ऑफिशियल अपडेट येऊन जाईल. ते ऑफिशियल अपडेट आल्यानंतर तरी आपल्या चॅनलवर याबद्दल अपडेट दिल्या जाईल. तर ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट. तुकडेबंदी कायदा हा आता अस्तित्वात नसणार आहे, म्हणजेच अशी घोषणा स्वतः महसूल मंत्र्यांनी केलेली आहे. परंतु आता त्याच्यासाठी 15 दिवसाचा अवधी त्यांनी मागितलेला आहे. यानंतर जे काय ऑफिशियल अपडेट येईल ते आपल्या चॅनलवर देण्यात येईल. तसेच मित्रांनो, या अगोदर आपण तुकडेबंदी कायद्याविषयी माननीय मंत्री महोदयांचे जे स्टेटमेंट होतं की येणारे पावसाळी अधिवेशनामध्ये हा कायदा रद्द करण्यात येईल, यावर आपण एक व्हिडिओ घेतलेला होता आणि त्यानुसार हा कायदा खरंच रद्द करण्यात आलेला आहे अशी घोषणा स्वतः आपण महसूल मंत्र्याची बघितलेली आहे. तर ही होती मित्रांनो तुकडेबंदी कायदा रद्द झाल्याबद्दलची सविस्तर अशी माहिती. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात. धन्यवाद मित्रांनो.